शालेय खिचडीत आढळल्या आळ्या, मुख्याध्यापक निलंबित. किनवट जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर येथील माध्यान्ह भोजनात आळ्या आढळल्याची आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत प्रचंड अनियमितता झाल्याची गंभीर दखल घेत प्रभारी मुख्याध्यापक श्री गजानन घनश्याम पाटील यांना जिल्हा परिषद सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी 5 जानेवारी 2026 रोजी हे आदेश निर्गमित केले आहेत. नेमकी घटना काय? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इस्लापूर येथील शाळेत 3 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या माध्यान्ह भोजनात खिचडी आळ्या आढळल्या होत्या. या घटनेबाबत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती किनवट यांनी 5 जानेवारी रोजी सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालात पोषण आहार योजनेत मोठी अनियमितता झाल्याचेही नमूद करण्यात आले होते. कायदेशीर कारवाई प्रभारी मुख्याध्यापक श्री पाटील यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 च्या नियम 3 चा भंग केल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे असून ते कर्तव्यपरायण नसल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 नुसार निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळातील अटी. मुख्यालय. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती हदगाव हे राहील. भत्ता. त्यांना नियमानुसार निलंबन भत्ता देय राहील, मात्र त्यांना कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही. नोंद. या आदेशाची नोंद त्यांच्या मूळ सेवा पुस्तकात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शालेय पोषण आहाराच्या बाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.